2 नंबर 3 नंबर असे घेतलेले आहेत मोठा मोती। हा सिल्क थ्रेड आहे। इथे हा लोड घेतलेला आहे जो आपण एक पूर्ण हे करतो ना स्टिच करताना हा लोड लागतो आपल्याला। इथे मी हे अशा प्रकारचे हे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। या प्रकारचे पण घेतलेले आहेत 4 नंबरचे। हे राईस बीट्स आहेत, हे गहू बीट्स आहेत, हे सिक्वेन्स नाही, हे सिली बीट्स आहेत। आपल्याला इथे अशा प्रकारचे स्टोन पण लागणार आहेत, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण स्टोन आहेत। हे बघा कलश वगैरे करताना हे आपण लावू शकतो, खूप छान दिसतात बीट्स। याच्यामध्ये 2 आहेत, छोटे आणि मोठ्या प्रकारचे 2 आहेत। आपण जर मोर वगैरे करणार जर असेल ना अशा प्रकारचे हे सिली बीट्स वगैरे लागतात, तुम्ही बघू शकता। इथे पण आहेत, खूप प्रकारचे आहेत, अशा पण प्रकारचे आहेत, तुम्ही बघू शकता। याच्यावर माझ्याकडे असे पण सिली बीट्स आहेत व्हाईट कलरचे, खूप छान दिसतात। अपोजिट कलर जर असेल ना त्याच्यावर जर आपण असे सिली बीट्स लावले ना तर खूप छान आणि सुंदर दिसतात, तुम्ही इथे बघू शकता। हा डोली धागा आहे। आपण एम्ब्रॉयडरी वर्क करतो ना त्यावेळेस आपल्याला हा धागा लागतो एम्ब्रॉयडरी वर्क करण्यासाठी, त्यावेळेस आपण हा धागा यूज करणार आहोत। आणि हा जरी आहे। ज्यावेळेस आपण ड्रेसवर ब्लाउजवर मिरर लावून डिझाईन करतो ना बाजूनी त्यावेळेस हे खूप छान दिसतात आणि खूप चमकतात पण असे एकदम उन्हामध्ये, खूप सुंदर दिसतात। तर चला आपण आता आपण नवीन व्हिडिओ बघणार आहोत। आरी वर्क मध्ये कशा पद्धतीने आपण पहिल्या दिवशी आरी वर्क करू शकतो ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घरी बसून आरी वर्क करता येईल। चला तर मैत्रिणींनो आपण नेक्स्ट बॅच मध्ये भेटूया। ओके, बाय बाय, थँक्यू।